आपल्याला बोलायला तर पाहिजेच, कारण बोलणे ही आपली गरज आहे. आणि या बोलण्याच्याच तर माध्यमातून आपण आपले विचार, आपले मत, आपल्या भावभावना व्यक्त करत असतो. त्याच्यामुळे बोलणे हे गरजेचं आहे. पण त्याचबरोबर कुठे आणि कसे आणि किती बोलायचे हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी शीतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ किंवा आजच्या व्हिडिओचा विषय आहे की शांत राहणे किंवा कमी बोलणे का गरजेचे आहे किंवा का महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, बोलण्यामुळे जसं बोलण्यातून सुसंवाद साधला जाऊ शकतो, त्याचप्रमाणे बोलण्यातून वाद सुद्धा होऊ शकतो. हे मान्य आहे की नाही तुम्हाला? बोलण्यातून वाद सुद्धा होऊ शकतो. तर म्हणून ना की बोलताना आपण कुठे बोलतो आहे आणि ज्या ठिकाणी बोलतो आहे आता त्या म्हणजे सिच्युएशन पाहून आपल्याला बोलता आलं पाहिजे की या ठिकाणी मी बोलणं गरजेचं आहे का आणि मी किती बोललं पाहिजे आणि कसं बोललं पाहिजे. तर हे महत्त्वाचं आहे, हे समजणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला सांगू का, कमी बोलण्याने काय होतं, कमी बोलण्याने आपण आपली ऊर्जा आहे ना वाया जाण्यापासून वाचवू शकतो. म्हणजे आपली शक्ती, आपली ऊर्जा ही आपण कमी बोलण्यातून वाचवू शकतो, ती स्टोअर करू शकतो आपण. आता शांत राहणे म्हणजे काय? शांत राहणे म्हणजे बोलूच नये असा त्याचा अर्थ होत नाही. तर शांत राहणे म्हणजे कमी बोलणे, जिथे बोलणं गरजेचं आहे तिथेच बोलणे. आणि ना कमी बोलण्यामुळे किंवा शांत राहिल्यामुळे ना आपण सारासार विचार करू शकतो, कुठल्याही गोष्टीचा सारासार विचार करू शकतो. शांत राहिल्यामुळे वाद टाळता येऊ शकतात, भांडण टाळता येऊ शकतात. कारण नेहमी शब्दांनी शब्द वाढत जातो आणि मग तो वाद वाढत जातो. ज्या ठिकाणी आता वाद पेटणार असेल, मग तो कोणामध्ये असो, मित्रांमध्ये असो, नवरा बायकोमध्ये असो, कोणामध्येही असो, तर आपल्याला त्या ठिकाणी जर तो वाद टाळायचा असेल ना तर शांत राहता आलं पाहिजे. पण ही गोष्ट ना वाटते तेवढी सोपी नाही आहे. कारण माहिती आहे का, प्रत्येक ठिकाणी आपला इगो आडवा येतो. मी का शांत बसू, मी का माघार घेऊ, असं होते आणि त्यातनं मग तो वाद चिघळत जातो. तर शांत जर आपल्याला बसता आलं किंवा कमी जर बोलता आलं तर ते वाद आपण टाळू शकतो. वायफळ बडबड करणारे लोक असतात ना, त्यांना लोक टाळतात. ते दिसले ना की लोक युटर्न घेतात. आणि जे कमी बोलणारे असतात, मोजकं बोलणारे असतात ना, त्या लोकांकडे इतर लोक आपोआप आकर्षित होत असतात. आणि जे कमी बोलणारे असतात ते ना समोरच्याला ऐकत असतात. समोरच्याचं बोलणं ते लक्षपूर्वक ऐकत असतात. ते मध्ये मध्ये आपलं मत किंवा ते मध्ये मध्ये बोलत नसतात. यामुळे काय होतं की आपल्याला समोरच्या व्यक्तीला समजून घेता येते, त्याला काय सांगायचं आहे हे आपण चांगल्या पद्धतीने समजू शकतो. म्हणजे उत्तम वक्ता जसा महत्त्वाचा आहे ना, तसंच आपल्याला उत्तम श्रोता सुद्धा होता आलं पाहिजे. जी खूप बडबड बडबड करणारी असतात त्या लोकांचं माहिती आहे काय होते, ते ना आधी सगळं बोलून जातात, आधी सगळं बोलून घेतात आणि मग बोलून झाल्यावर विचार करतात की अरे मला हे सांगायचं नव्हतं, हे तर मी सांगून दिलं. मग ते बोलल्यावर विचार करतात. आणि जी बुद्धिमान लोक असतात ना, ती आधी विचार करतात, बोलायच्या पहिले ती 10 वेळा विचार करतात आणि मग बोलतात. तर असं कमी बोलण्यामुळे माहिती आहे का, आपले जे काही म्हणजे ज्या काही गोष्टी असतात त्या आपण दुसऱ्यांपर्यंत जाण्यापासून त्या आपण वाचवू शकतो, त्या आपल्यापर्यंत सीमित राहू शकतात. कारण माहिती आहे का, कधी समोरचा व्यक्ती तुमच्या कोणत्या गोष्टीचा कधी कसा फायदा घेईल ना हे सांगताच येत नाही. त्याच्यामुळे ना कमी बोलण्यामुळे आपण ह्या गोष्टीपासून स्वतःला वाचवू शकतो. कमी बोलण्यामुळे आपल्याला स्वतःचंच आत्मपरीक्षण करता येते, आपल्याला सारासार विचार करता येतो. तर हे कमी बोलण्याचे फायदे आहे किंवा शांत राहण्याचे फायदे आहेत. तो असा बोलणारा असतो ना, तो नेहमी तिसरा व्यक्ती जर बोलत असेल ना त्याला तो क्रॉस करतो. तो समोरचा व्यक्ती बोलत असताना सुद्धा हा आपला मध्ये 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 बोलत राहतो. तर अशा लोकांना किंमत दिल्या जात नाही. कारण लोकांना माहीत असते की याला फक्त ना चर्चा करायची आहे,
याला फक्त चर्चा हवी आहे, याला दुसरं काहीही नको आहे आणि ती सुद्धा स्वतःच याला सांगायचं आहे, दुसऱ्याचं याला काही ऐकूनच घ्यायचं नाही. म्हणून नेहमी आपल्याला ना उत्तम लिसनर बनता आलं पाहिजे. आपल्याला दुसऱ्याचं ऐकून घेता आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपलंच म्हणणं, आपल्याच गोष्टी हे सांगत बसण्यात काहीही अर्थ नाही. अशा लोकांना कोणीही किंमत देत नाही. जिथे ना असं काही चालू असते, अशी चर्चा चालू असते आणि तुम्हाला त्याविषयी जर काही माहिती नसेल तर तुम्ही तिथे स्पष्ट बोलू शकता की नाही, मला ना याविषयी काही माहिती नाही आहे, म्हणून मी याविषयी काहीच बोलू शकत नाही. आणि जो अज्ञानी असतो ना, तो काय बोलतो, ते तर मला माहीतच आहे, हो त्याविषयी मी वाचलेलं आहे. त्याला त्याबाबत काहीही माहीत नसते, पण तो फक्त आपल्या बोलण्यातून आपलं अज्ञान तिथे प्रगट करत असतो. तर हा फरक असतो अति बोलणाऱ्यातला आणि कमी बोलणाऱ्यातला. तर इथे कमी बोलणं हे केव्हाही चांगलं आहे आणि ना कधीही समोरच्यानी आपल्याला सल्ला विचारल्याशिवाय त्याला आपला फुकटचा सल्ला देऊ नका. कारण आजच्या जगामध्ये कोणालाही फुकटचे सल्ले घेण्यामध्ये काहीही रस नाही आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कोणी विचारेल, तुमचं मत विचारेल, त्याच ठिकाणी तुम्ही तुमचं मत मांडा. नको तिथे उगाच आपले मतं मांडत बसू नका. कारण तुमच्या अशा मतांना कोणीही किंमत देणार नाही. म्हणून नेहमी शांत राहा, समोरच्याला ऐका, त्याला काय सांगायचंय ते नीट समजून घ्या आणि मग त्यावर बोला. आणि बोलताना सुद्धा ना योग्य आणि मोजकं तेवढंच बोला. मग पहा लोक तुम्हाला ना आपोआप किंमत देतात, तुमच्या शब्दाला मान मिळतो. तर ना हा सुद्धा कमी बोलण्याचा एक खूपच महत्त्वाचा फायदा आहे. आणि माहिती आहे का, शब्दामध्ये ना एक जादू आहे. शब्दामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. हे शब्द ना आपल्याला दुसऱ्याशी जोडून सुद्धा ठेवू शकतात आणि हे जे शब्द आहे ना, हेच आपल्याला दुसऱ्यापासून दूर सुद्धा करू शकतात. म्हणून ह्या शब्दांचा किंवा बोलण्याचा कसा आणि कुठे वापर करायचा हे आपल्याला समजलं पाहिजे. त्या व्यक्तीला कुठे आणि कसे बोलायचे आणि कुठे शांत राहायचे हे समजले, तो व्यक्ती सर्वात पॉवरफुल व्यक्ती बनू शकतो. तर म्हणूनच शांत रहा आणि कमी शब्दात, मोजक्या शब्दात आपले विचार प्रगट करा. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. तर असे हे विचार होते. तुम्हाला पटले असतील तर पहा आणि जर तुम्हाला पटले असतील तर मला नक्कीच कमेंटद्वारे तुमचे अभिप्राय कळवा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.